आज आपण बघणार आहोत कोल्हापूरची फेमस रेसिपी कट पोहे, मस्त आणि झणझणीत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। इथे मी पोहे घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकताय। स्वच्छ पाण्याने पोहे व्यवस्थित धुवून घ्यायचे आहेत। स्वच्छ पाण्याने पोहे व्यवस्थित मी धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण इथे शेंगदाणे घ्यायचे आहेत। मी 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, तुम्हाला लागेल तितके तुम्ही शेंगदाणे घेऊ शकताय। त्यानंतर पोहे आपण जे घेतलेले आहेत त्यातले पाणी व्यवस्थित नितळून घ्यायचं आहे। थोडं पण पाणी ठेवायचं नाही आहे। व्यवस्थित असे पोहे नितळून घ्यायचे आहे पाण्यातून, नाहीतर पोहे असे सुटसुटीत होत नाहीत। पाणी सगळं नितळून घ्यायचं आहे। इथे बघा शेंगदाणे माझे भाजून घेतलेले आहेत मी। हे बघा शेंगदाणे मी व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत। त्यानंतर त्याच्यावरची थोडीशी आपण साल काढून घ्यायची आहे। थोडीशी आपण शेंगदाण्यावरची साल काढून घ्यायची आहे। चला तर आपण कटाची आमटी बघूया कशी बनवायची। कांदा आणि टोमॅटो मी इथे चिरून घेतलेले आहेत। त्यानंतर 1 चमचा मी तेल त्यात टाकलेलं आहे। त्यानंतर आपण लागेल तितके तिखट, मीठ आणि हळद आपण त्यात टाकून घ्यायचं आहे। हे बघा मी तिखट, हळद, मीठ टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर त्यामध्ये मी मोड आलेली मटकी टाकून घेतलेली आहे आणि तुम्हाला जितके लागेल तितके पाणी तुम्ही टाकून घ्यायचं आहे त्यामध्ये। हे बघा पाणी मी टाकलेलं आहे। त्यानंतर थोडीशी कोथिंबीर टाकलेली आहे। मस्त अशी आमटीला उकळी येऊ द्यायची आहे। हे बघा मस्त असा कट आलेला आहे आणि आमटीला उकळी पण आलेली आहे। हे बघा आमटीला उकळी पण आलेली आहे आणि व्यवस्थित थोडीशी मटकी शिजवून घ्यायची आहे। चला तर मग आपण आता पोहे बनवूया। हे बघा मी इथं कांदा आणि मिरची भाजून घेत आहे। मस्त असे कांदा आणि मिरची व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे। मी इथं 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घ्यायचं आहे। हे बघा मी जिरा आणि मोहरी त्यात टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर आपण जे भाजलेले शेंगदाणे आहेत ते आपण टाकून घ्यायचे आहेत। त्यानंतर थोडीशी हळद मी टाकलेली आहे। त्यानंतर सगळं व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण पोहे जे भिजवलेले आहेत ते टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ त्यात टाकायचं आहे। त्यानंतर व्यवस्थित असं एकजीव आपण सगळं पोहे मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडीशी मी वरून कोथिंबीर टाकलेली आहे। हे बघा बघू शकताय तुम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहेत। हे बघा त्यानंतर आपले मस्त असे पोहे तयार झालेले आहेत आणि आपली कटाची आमटी सुद्धा तयार झालेली आहे। हे बघू शकताय तुम्ही मस्त असे झणझणीत कोल्हापुरी पोहे आणि कटाची आमटी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।